नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेविषयी पौराणिक कथा. हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवशी गंगेत स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे. या दिवशी अनेक ठिकाणी दीपोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दीपोत्सवामागे किंवा त्रिपुरारी पौर्णिमेमागे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुरवातींनी उजळला जातो. त्यालाच दीपोत्सव असं म्हणतो आपण. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असं मानलं जातं. मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी माशाचं रूप घेतलं होतं. पुराणांनुसार भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता असं पुराणांमध्ये सांगितलं जातं. 18 पुराणांमध्ये सुद्धा मत्स्य पुराणाचा समावेश आहे. श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला होता. तोच पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देवदिवाळी म्हणूनही संबोधलं जातं. या दिवशी फक्त शिवमंदिरातच नाही तर प्रत्येक घरोघरातील अंगणात देखील दिव्यांची सुंदर आरास केली जाते. महाभारताच्या कर्णपर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात पाहायला मिळते. तारकासुर राक्षस हा दैत्यराज वज्रांगासूर आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता. वज्रांगासूर हा कश्यप आणि दिती यांचा पुत्र होता. शंभुकी ही तारकासुराची पत्नी होती. यांना तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्मली नावाचे 3 पुत्र होते. यांनाच त्रिपुरासूर म्हणून ओळखलं जायचं. भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या 3ही पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. 3ही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितलं की एखादी अशी अट ठेवा जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल. यावर तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडं वरदान मागितलं. प्रभू, तुम्ही आमच्यासाठी 3 पुरींची म्हणजेच 3 नगरांची निर्मिती करा आणि 3ही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एकाच ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा सहारा घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत. यावर ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. अटीनुसार त्यांना 3 पुरी म्हणजेच 3 नगरं प्रदान करण्यात आली. तारकाक्ष राक्षसासाठी सुवर्णपुरी, कमलाक्ष राक्षसासाठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली. या 3 असुरांनाच त्रिपुरासुर म्हणत असत. या 3ही भावांनी या 3 नगरांमध्ये राहून 7ही लोकात दहशत पसरवली. ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावून त्रास देत असत. एवढंच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील त्रास देऊन देवलोकातून बाहेर केलं होतं.
सर्व देवतांनी मिळून आपलं सर्व बळ पणाला लावलं, परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावं लागलं. शेवटी सर्वांना शंकराला शरण जावं लागलं. भगवान श्री शंकराने विचारलं, तुम्ही सर्व मिळून का प्रयत्न करत नाहीत? तेव्हा देवतांनी सांगितलं, आम्ही हे सर्व केलं आहे. तेव्हा भगवान श्री शंकर म्हणाले, मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा. परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकत नव्हते. तेव्हा भगवान शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचा संकल्प केला. सर्व देवतांनी आपापले अर्धे बळ शंकराला समर्पित केलं. आता त्याच्यासाठी रथ आणि धनुष्यबाणाची तयारी होऊ लागली, ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल. या असंभव रथाचं वर्णन पुराणांमध्ये विस्ताराने दिलेलं आहे. भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवलं. सूर्य आणि चंद्र चाके झाली. सृष्टा सारथी बनले. विष्णू बाण, मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी. अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि मग संहाराची लीला रचण्यात आली. ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले, तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो असंभव रथ देखील डगमगू लागला. तेव्हा भगवान श्री विष्णू वृषभ बनून त्या रथाला जाऊन जुंपले. भगवान श्री शंकराने ते घोडे आणि वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन असुर नगराला पाहिले आणि पाशुपत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले. त्या अमोघ बाणात विष्णू, वायू, अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते. अभिजित नक्षत्रात ती 3 नगरे एकत्र होताच भगवान श्री शंकराने आपल्या बाणांनी पुरींना जाळून भस्म करून टाकलं आणि तेव्हापासून भगवान श्री शंकर त्रिपुरांतक बनले. त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्राचे म्हणजेच भगवान शिवशंकरांचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते अश्रू जिथे पडले तेथूनच रुद्राक्षाचं झाड उगवलं. रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कार्तिक पौर्णिमेची पौराणिक कथा? कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.